नमस्कार मंडळी, हे पहा आम्ही आत्ताच आलोय मळ्यात आणि आमची संपली टाकी, गॅसची टाकी संपली. आता गॅस आम्हाला कधी भेटतो काय माहिती. आणि आता ते गेलेत बाजारला, आज आहे बुधवार. ही पाप ही मनी आणि बनी पाहिलं का, आमच्या इथं माणसं कमी झालेत आणि प्राणी, पशु पक्षी प्राणी जास्त झालेले, त्याच्यामुळं माणसांची काही गरज नाही इथं. पण हिचा कलर पहा काय भारी आहे. आता आम्हाला नेमका टाकी कधी भेटती काय माहिती. आकाने भरून ठेवली होती, आका म्हणे ती जा घेऊन, आता हिला लगेच भरून घ्यावं लागन. तर हे पहा इथं आलाय सार्थक कॉलेजवरून आणि आम्ही चाललोय नेवाशाला. हे पहा हे बिना कामाचं कॉलेजला नाही गेलं आणि आज त्याचे डॉक्युमेंटचं काम आहे, तर चाललाय नेवाशाला. त्याला म्हणलं थांब थोडंसं, पाऊस चालू आहे. एक तर पाऊस मरणाचं वल्ला होतं, त्या दिवशी वल्ला झाला. ते पा थांब म्हणते ना मी, असा रगेलपणा करतोय. झाडाला असे मस्त फुलं आलेले आहेत ना, इतके छान फुलं आलेत. या पावसाळ्यामध्ये पण कलर आणि उन्हाळ्यामध्ये याचा कलर वेगवेगळा होतो. हे बघा कसे फुलं आलेत. असं झाड, एवढं छोटं झाड आहे, कळ्या तेवढेचे नको ना. आम्ही एवढे फुलं असतात पण आम्ही कधी तोडत नाही, कारण की ते झाडाला जेवढे आकर्षक दिसते ते तोडल्यानंतर नाही दिसत. आणि हे पहा याला हे पण किती आलंय, अंजीर पिकलेले आहे बरं का, पण ते काय दिसना. आता त्या झाडामध्ये आतमध्ये राहतात ना, तर ते दिसून येत नाही, ते काय समजा ना. हे बा याला पण तो गावरान गुलाब आहे. हा गावरान गुलाब आहे आणि हा नर्सरीतला गुलाब आहे. हे बा याला पण इतक्या कळ्या आलेल्या आहे. आणि तुम्हाला अजून एक व्हरायटी दाखवते, बटन गुलाब. ह्यो आहे बटन गुलाब. तर याला पण पहा किती छान आहे. फुल काय ते वाढत नाही, इतकंच एवढं छोटं राहतंय, पण त्याला ना हे गुलाबी आलंय आणि त्याचा कलर मूळ म्हणजे लाल आहे, पण त्याच्यामध्ये हे गुलाबी फुल किती भारी दिसतंय. तर हे पहा आला पाऊस, लागला पाऊस यायला, तर मी इकडं आतमध्ये शेडमध्ये जाते, कारण की या पावसाने तर आज सकाळपासून आणि आम्हाला लाईट नाही आम्हाला रात्री 12-12:30 वाजेपासून. तर हे पहा इथं बसते मी, सार्थक बसलाय आणि बनी सोबत खेळतोय. तो पहा बनी. ह्या बनीला नसते माणसं लागतात, मांजर खायला मांजरीवर तर असा पळतोय ना, असं वाटत त्या मांजरीला आता तरी ने पहा आरू आणि ते बाबू त्या बनीला इतके परेशान करते. पण माणसापेक्षा जनावर हुशार राहतं, ते उगाच म्हण नाहीये, ते खरं आहे. ते पहा त्याला कुठं स्वतःच जर माणूस दिसला ना, तर तो कधी असा आरडणार नाही, काय नाही, इतका मस्त हे करतो ना, लाड लावितो. आणि जर परख माणूस असलं, मला लांब जरी असलं ना, तरी असा आरडतो हा बनी. हे पहा आज बाजारचे ना इतका हे आहे ना का बस, इतकी चिडचिड आहे. मी गेले होते 5 मिनिटाभरच गेले आणि एकाच ओळखीच्या पोराकडं सगळं घेतलं जे पाहिजे ते. मी काय बाजार जास्त केला नाही, कारण की त्या पावसामध्ये इतकी चिडचिड आणि इतका चिखल झालाय, तर पाऊल टाकणं मुश्किल आहे. आता आत्ताचे गेलेत बाजारला, तर कधी येते कधी नाही काय माहिती. हे पहा कसे लोक थांबून राहिले. आमच्या इकडं बुधवारचा बाजार असतो आणि पाऊस पण इतका चालू झालाय ना. आणि या पावसामध्ये माझं लेकरू म्हणतं, मम्मी मी जातो आणि नेवाशावरून ते डॉक्युमेंटचं काम करतो. म्हणलं दादा जाऊ नको, त्याला थांब म्हणते मी. ते पहा ते ऐकत नाही. हे पहा इथं हे पहा हे रगे, हे पहा जाऊ नको म्हणलं. आणि हे पहा मागं इतका पाऊस चालू झालाय, एकसारखा पाऊस चालू आहे, ते बंद व्हायना नाही आणि काहीच नाही. आणि रात्री आम्हाला 12 का 1 वाजेपासून पाऊस चालू आहे, असंच पाऊस चालू आहे, कमी जास्त नाही, काहीच नाही. पण तरी आमच्याकडे लाईट नाही आहे. तर लाईट नाही आहे ना, पाणीसुद्धा संपलं आहे आमचं. तर मी इकडं कपडे घेऊन येणार होते धुणं धुवायला, पण म्हटलं जाऊ दे, आमचे दोघांचे जे वल्ले कपडे मी धुवून टाकले आणि जे सुकलेले आहे ना ते काय वल्ले केले नाही मी. तर माझ्या दादाला मी म्हटलं थांब जरा थोडंसं, कारण की थोड्या वेळाने पाऊस बंद झाला तर जाय, नाही तर जाऊ नको. कारण की आत्ता सर्दी थोडीशी बरी वाटते त्याला, नाही तर काल इतकं पाणी, परवा इतकं पाणी गळत होतं ना,
तर त्याचं संपला नाक पाऊस. नाक सोललं होतं. हा हे बा लगेच ते म्हणतो पाऊस संपला. वाटतंय का पाऊस संपलाय? काही लोक गेले ना. ते लोक मग आता ते लोक इथले जवळचे आहे, त्याच्यामुळे ते लोक जातात. तो म्हणतो संपला पाऊस. नाही, याला फिरायला लई मजा वाटते. त्याला मी एखाद्या दिवस अशी या पावसामध्ये जर जायचं ठरलं ना, त्याला टोले देईन टोले. ती पा ती माऊ पण आवाज देती. तर पा कशी पाती ती 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 पण ह्या बनीसारखीच. नुसतं माणसाचा आवाज ऐकला का ती लगेच अशी टव करती. तर पा ही माऊ आणि हा बनी मळ्यातले 2 प्राणी. त्याला आता 10 दिवस झाले आंघोळ केली, त्याला आंघोळ करायला या पावसामुळे त्याला पण थंडी वाजती. तर बनीला आता सार्थकच आंघोळ घालतोय यश गेल्यापासून. कारण की तो इथं राहतो, आम्ही तिकडे मळ्यात पार उशिरा येतो ना, त्याच्यामुळं जर ऊन पडलं ना तर सार्थक त्याला घालं ना आंघोळ. तर ये पा झाला वापस पाऊस चालू. तर मग अशा पावसात जर गेलं तर आजारी बिजारी पडण्यापेक्षा त्याला म्हणलं पाऊस उघडल्यानंतर तू जाय. आणि आम्ही पाहू आता कधी कधी येते. कारण की टाकीला आता एखाद्या दिवस उद्याच नंबर लावतील. ते मी त्या दिवशी सांगितलं होतं, म्हणलं गॅस टाकी संपली आमची. हे पा पंढरपूरला गाड्या चाललेल्या आहे. आणि हा मेन हवे आहे ना, तर त्याच्यामुळं इथून पंढरपूरला बरेचशा दिंड्या गेलेल्या आहे आमच्या इथून. तर कोण कोण पंढरपूरला जात आहे नक्की सांगा. कारण की आमचे दादा जाते ना, आम्ही काही जात नाही. आमच्या दादांनी 4 धाम सगळं केलेलं आहे. तर दादाचा एखाद्या दिवस व्हिडिओ घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगन का दादांनी 4 धाममध्ये काय काय बघितलेलं आहे. तर नक्की दादाचा एक असा इंटरव्ह्यू घेऊ आम्ही सगळं दाखवू तुम्हाला. दादाची मुलाखत घ्यावं लागेल. दादांनी लय फोटो बिटो आणलेले काढून, हा. ते दाखवू तुम्हाला. तर आजचा हा दादा 4 धामवरून 4 प्रकारचे ऊस आणलेले ना. त्याचं सगळं पुढच्या व्हिडिओत येणार आहे, तुम्हाला सगळं पाहायला भेटेल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. तर पुढच्या वेळेस बनी आंघोळ घाल. पुढच्या वेळेस बनीला आंघोळ घालू सार्थक म्हणतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.